कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अरे विनया, अरे मी इथंच आहे की, केव्हा चालू ए नाश्ता तयार झाला का नाही? या माझी रूपाली करायची तवा बराबर येळेत मिळायचं मला। तुम्ही जाऊन करा की आतमध्ये। आपली एवढी फोटोची आहे तरी ती काम करते किचन मध्ये, तुम्ही बसलाय वेळ सोप्यावर। तू नको सांगूस हा मला। मी पुटूशी होते ना तवा लय वेगळी वेगळी कामं केल्यात। ही तुझी आप्पी करते ना त्याच्यापेक्षा लय मोठी कामं केल्यात। लागलाय कौतुक सांगायला। ते कळते तुमच्या पंट्याकडे बघून। अर्जा, अरे पेपरात काय आलंय बघितलंस का? अरे याच्यात आप्पीचं तुझं नाव आहे हे बघ। हा याला काय अर्थ आहे? काय आहे बातमीमध्ये? अरे अर्जुननं दुर्लक्ष केल्यामुळे सुजा आजारी पडला असं लिहिलंय त्याच्यात। अर्जुननं मुद्दाम केलंय असं बी लिहिलंय। काय? आणि आप्पी बद्दल तर लईच डेंजर आहे। ह्यात लिहिलंय की आप्पी तिची डिलिव्हरी सरकारी दवाखान्यातच करणार आहे म्हणून। काय? काय आहे? आप्पे हे बघ काय झालं? हे बघ बातमी बघ। काय? मी यासाठी गेलेच नव्हते तिकडे। नाही नाही, हा मुद्दाम कोणीतरी खोडसाळपणा केलाय बर का। पण काय का आप्पे, तू तर टीव्हीत बोलली होतीस ना की ते तुझं बाळांपण सरकारी दवाखान्यात करणार आहे म्हणून। हा आप्पे, तू आता पण डॉक्टरांशी याबद्दल बोललीस का? आप्पे, ते भेटलेल्या बाई सरकारी दवाखान्याबद्दल काय बोलत होते आठवते ना तुला? अर्जुन, मी त्याच विषयावर डॉक्टरांशी बोलले। त्यांना सांगितलं ते ताईंची तक्रार आहे अशी अशी, यानंतर परत अशी चूक होता कामा नये बास। पण आप्पे, अगं आता तुला सरकारी दवाखान्यातच डिलिव्हरी करायला लागणार आणि मला पण शोध घ्यायला लागेल की सुजा कशामुळे आजारी पडलाय ते या बातम्यांमुळे। अरे पण अर्जा, ही बातमी छापली कोणी? आणि आपल्या घरात काय चाललंय हे हिथं असलेल्या माणसाशिवाय दुसऱ्या कोणाला माहित असणार? आला का लगी माझ्यावर? अरे मी हिथंच घरात बसली गेली बी नाही कुठं। नाही, तुम्ही इथून कुठं गेला नाही, पण हिथं टाचणी जरी पडली ना तरी तुमच्या बंट्याला आवाज जातो, माहितीये मला। याच्या आधी बी बंट्यानं असं पत्रकारांना हाताशी घेऊन केलं होतं ना? नाही तर काय? हो, हे काय हे? हा माझ्या बंट्याला काय दुसरे काम धंदे नाहीत का काय? हा काय काम आहे त्याला दुसरी? गावभर बोंबलत हिंडते। आधी चांगलं नोकरीला होतं, तिथून हाकललाय त्याला, त्यामुळे सुचतंय हे सगळं करायला। जाऊ दे ना, त्यांना बोलून काय होणार आहे आता? अर्जा, अरे तू नको काळजी करू, यातनं बी मार्ग निघल। कदम, काय मार्ग निघणार आहे? मला आता शोधून काढायलाच लागणार आहे की सुजा कशामुळे आजारी पडलाय ते। शोधल्यावर काय सापडणार आहे मला माहिती। सुजाच्या डब्यात आपल्याच घरातल्या कोणीतरी काहीतरी मिक्स केलं होतं, हेच निघणार आहे त्यात। वा 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 वा, धन्य आहे धन्य आहे हे घर। काय हो सरकार, अहो घरच्या माणसाला जेवणात काहीतरी घालून आजारी पाडतेत होय, असं कुठं असतंय का? अर्जुन, घरात आता काय चाललंय तुला माहिती आहे ना? मग आता परत तू घरच्या माणसांचा शोध घेतलास तर अजून घरात भांडणं होतील। काकी, बातमी आली ना छापून, मला वर रिपोर्ट करायला लागतो, नाही तर नोकरी होईल माझ्या। एक दिवस घरात नीट जाईल आपले। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।